तालुक्यातील डिग्रस पाटी उदगीर लातूर रोडवर 23 रोजी 6 वाजेच्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत 11 लाखांच्या गुटख्यासह एकूण 18 लाखांचा मुद्देमाल जप्त करून तिघा आरोपितांवर 24 जून रोजी सोमवारी 5 वाजता गुन्हा दाखल केलाय। पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की डिग्रस पाटीजवळ MH03 BC 1598 या क्रमांकाची कार आणि MH14 CS 8934 या दोन पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये 11 लाखांच्या गुटख्यांची वाहतूक करीत असताना ग्रामीण पोलिसांनी 11 लाखांचा गुटखा आणि 7 लाखांच्या दोन कारसह एकूण 18 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। उदगीर लातूर रोडवर दोन पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला सुगंधी पान मसाला आणि तंबाखूजन्य गुटखा आरोपीने संगनमत करून बेकायदेशीर वाहतूक करून अन्न सुरक्षा आयुक्त आणि अन्न औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई या लोकसेवकाने जनहितार्थ काढलेला आदेश अधिसूचना क्रमांक ASUMA/496/7 दिनांक 18 जुलै 2023 याची माहिती असूनही कायद्यांचे उल्लंघन केले। या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल राम विश्वंबर बनसोडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी रहमत अली कटुबिया सय्यद राहणार मलिकापूर तालुका परळी जिल्हा बीड, आबेद सालार शेख बरकत नगर परळी जिल्हा बीड, फेरोज लतीफ अब्दुल मिलिंद नगर परळी जिल्हा बीड यांचा गुन्हा रजिस्टर नंबर 353/24 कलम 328 272 273 188 34 बांधवीप्रमाणे 24 जून रोजी सोमवारी 5 वाजता उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या आदेशाने अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक तारू हे करीत आहेत। गाव माझा न्यूज करिता सुधाकर नाईक, उदगीर, लातूर।